की ते कार्यकर्ते कोण आहेत काय आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या. अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे, तू माझ्या आईला शिव्या देतो, तुला लाज वाटली पाहिजे. डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना. मी त्याला शिव्या देऊ शकलो असतो, मी परळमध्ये लहानाचा मोठा झालो, अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या. शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं. माझ्या मनामध्ये जर समाजाबद्दल आदर नसता, समाजाबद्दल प्रेम नसतं, तर मी प्रेसवरती बोललो असतो, त्यांनी समितीशी चर्चा करावी. पण ज्या भावनेने माझ्या भावाने मला बोलवलं, ज्या भावनेने त्यांनी मला इथे बोलवलं, एक समाजाचं काहीतरी चांगलं होईल म्हणून तो बोलला, म्हणून मी इथे आलो. आणि मग त्यानंतर जर माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल, तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही. मी समाजासाठी मारायला देखील तयार आहे.